मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण तुम्ही विचार पण करू शकत नाही इतकी भयंकर मानकाप्याची गोष्ट बघणार असो. पण त्याआधी जर तुम्ही या चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. आज मी तुमका जी काही गोष्ट सांगणार असय ती खूप जुनी गोष्ट असा. अगदी भारत स्वतंत्र होण्यापूर्वीची. यो अनुभव माझ्या पंजो आजोबांका इलो होतो. त्यावेळी त्यांच्या गावात मानकाप्याची खूप भीती होती. सगळेजण रात्रीच्या वेळी घराबाहेर पडा घाबरायचे, इतको त्या मानकाप्याचो दरारो होतो. असं म्हणायचे की त्यांच्या गावातल्या परशुराम घाटात तो मानकापो दिसायचो. ही गोष्ट भारत स्वतंत्र होण्यापूर्वीची असा. त्या घाटात खूप मोठी मोठी युद्ध झालेली होती आणि त्या युद्धात कित्येक लोकांनी आपलं प्राण गमावलेलं होतं. त्यावेळी इंग्रजांचं वर्चस्व जास्त होता. ते जा काय ठरवतील त्या शेवटचा असायचा. त्यांच्या पुढे कोण बोलणारं नाही होतो. त्यामुळे ते सगळ्या गावकऱ्यांकडसून कर गोळा करायचे आणि गावकऱ्यांका सुद्धा तो कर भरूच लागायचो, नाहीतर इंग्रज त्यांचा गाव उद्ध्वस्त करून जायचे. ती परिस्थिती खूपच बेताची होती. सगळे गावकरी खूप कष्ट करून शेती वगैरे करायचे आणि जो काही त्यांचा कर असा तो भरायचे. आणि जो कोण कर भरत नसायचो ते का इंग्रज घेऊन जायचे आणि ते का ते परशुराम घाटात मान छाटून सोडून द्यायचे. ता सगळा इतका भयंकर होता की सगळे गावकरी इंग्रजांका घाबरान होते. आणि एक दिवशी ज्याची गावकऱ्यांका भीती होती ताच घडला. एक गावकरी होतो, त्याची शेती होती. पण एक दिवशी त्याच्या शेतीत रानडुकर शिरले आणि बघता बघता त्यांनी त्याची शेती संपूर्ण उद्ध्वस्त करून टाकल्यानी त्या बिचारा माणसाक कायच हातात गावला नाही. आणि जेव्हा करदेवची वेळ येली तेव्हा त्याच्याकडे करदेव कायत नाही होता. त्यांनी इंग्रजांकडे खूप विनवणी केल्यान, पण इंग्रजांनी त्याचा काय ऐकून घेऊक नाही. बघता बघता ते का कैद करून परशुराम घाटात घेऊन गेले आणि ते का त्या घाटात नेऊन इंग्रजांनी त्या गावकऱ्याची मान छाटलेनी. झालेल्या प्रकारामुळे गावकरी खूपच रागावले होते. पण त्यांच्या हातात कायच नाही होता. इंग्रजांपुढे तेव्हा कायच चलत नाही होता. ते त्यांच्या हाताखाली काम करत होते. इंग्रज जा बोलतील ती पूर्व दिशा. मनमानी कारभार चालू होतो. पण जेव्हापासून ही घटना त्या घाटात घडली तेव्हापासून मानकाप्याची एक भयंकर लाट त्या गावात इली होती. बरीच लोक असं म्हणायची की त्या परशुराम घाटात ज्या माणसाची मान छाटली गेली होती त्या माणसाचो मानकापो बनलेलो असा आणि तो त्या घाटासून येणाऱ्या जाणाऱ्या कोणाकच सोडत नाही. त्यामुळे सगळे गावकरी चांगलेच हादरून गेले होते. गावकरी रात्रीचे बाहेर जाऊक सुद्धा थरथर कापाक लागले होते. कारण जो कोण व्यक्ती रात्रीचो त्या घाटान प्रवास करायचो तेका तो मानकापो हदरून भेटायचो आणि तो पहिल्यांदा दिसताना एखाद्या साध्या मनुष्यासारखो दिसायचो. आणि तो वाटेत मिळालेल्या माणसाक अडवायचो आणि काही प्रश्न विचारायचो. आणि जर ते का कोणी योग्य उत्तरं दिल्यान तर तो ते का सोडायचो आणि जो कोण ते का धड उत्तरं देत नसायचो ते का तो मारून टाकायचो. त्यामुळे सहजासहजी रात्रीच्या वेळी त्या घाटान कोण जास्त प्रवास करीत नाही होता. पण शक्यतो तो गावच्या लोकांका मारत नाही होतो. त्याच्या तावडीत गावायचे ते ब्रिटिशांचे सैनिक. कारण तो त्यांका जो काय प्रश्न विचारायचो तो त्यांका कळत नसायचो आणि त्यामुळेच ते काय त्याका उत्तर देत नाही होते आणि म्हणून ते आपलं जीव गमावून बसायचे. पण एक दिवशी असो काही भयंकर प्रकार घडलो ज्यामुळे ब्रिटिश सैनिक सुद्धा चांगलेच हादरून गेले होते. एकदा रात्रीच्या वेळी 5 सैनिक घोड्यावरसून तो घाट उतरत होते. त्यांच्या हातात कंदील होतो. पण जेव्हा ते परशुराम घाटातून खाली उतरत होते तेव्हा वाटेत त्यांच्यासोबत काय झालं काय माहिती, पण ते काय 5 जण घाट उतरूक शकले नाही. हा, त्यांचे 5 घोडे मात्र खाली इले, पण सैनिक मात्र त्या घोड्यांवर नाही होते. गावकऱ्यांनी त्या 5 घोड्यांका थांबवल्यानी आणि ताबडतोब त्यांनी ब्रिटिशांका सांगितल्यानी. तसो ब्रिटिश अधिकारी थंय इलो. ते का वाटला की ते घाटातच काहीतरी हरवले असते, म्हणून त्यांनी अजून काही सैनिकांका बोलावून घेतल्यान आणि संपूर्ण घाटात त्या 5 सैनिकांचो शोध घेऊक सांगितल्यान. पण त्यांका ते 5 सैनिक खयच गावले नाही. ते अचानकच खय नाहीसे झाले तर कोणाकच समजला नाही. पण गावात अशी चर्चा होती की त्यांका मानकाप्यानंच मारून टाकल्या नसतला.
त्यामुळे ब्रिटिश सुद्धा चांगलेच घाबरले होते. झालेल्या प्रकारामुळे कोण सहजासहजी रात्रीचो त्या घाटान खाली येऊक बघत नाही होतो. ब्रिटिशांचे सैनिक सुद्धा रात्रपाळीक थंय येत नाही होते आणि त्यावेळी गावकऱ्यांका रात्रीचा बाहेर फिरण्याक सक्त मनाई होती. त्यामुळे गावकऱ्यांका काय रात्रीचा बाहेर पडूक गावत नाही होता. सगळीकडे ब्रिटिशांचो पारो होतो. पण आता मानकाप्याच्या भीतीमुळे ब्रिटिश सैनिक सुद्धा त्या घाटात थांबाक तयार नाही होता. त्यामुळे बघता बघता तो घाट संपूर्ण ओसाड पडलो होतो. बघता बघता अशी कित्येक वर्ष उलटली, पण अजून मानकाप्याची दहशत तशीच होती. ब्रिटिशांनी तर त्या वाटेवरसून येण्या जाणं सोडून दिलेला होता. इतकी त्या मानकाप्याची तेव्हा भीती होती. पण एक दिवशी माझ्या आजोबांसोबत एक भयंकर प्रकार घडलो. एक दिवशी त्यांच्या आईची तब्येत अचानक बिघडली. तरी संध्याकाळचे 5 वगैरे वाजले असतील. माझ्या पंजो आजोबांनी पटकन गावातले एका वैद्यक बोलावून घेतल्यानी. वैद्यबुवा सुद्धा पटकन त्यांच्या घराकडे इले आणि त्यांनी त्यांच्या आईक बघितल्यानी. पण त्यांका त्याच्यावर इलाज करूक जमत नाही होता. तेव्हा त्या वैद्यबुवांनी एका दुसऱ्या वैद्याचं नाव सांगितल्यानी आणि ते म्हणाले, तुम्ही त्या कांबळ्या वैद्यांका बोलवलंस ना तर बरा होईत. माझ्याने हा काय होणारा नाही. तेच ह्याच्यावर बरोबर इलाज करतील. पण बघता बघता 6 वाजत इले होते आणि त्या वैद्यबुवांनी ज्या कांबळ्या वैद्यांचं नाव घेतलेलं होता ते त्या परशुराम घाटाच्या वरच्या गावात राहायचे. पण त्यांका आणल्याशिवाय अजून काय पर्याय नाही होतो. मग आजोबांनी आपली बैलगाडी काढल्यानी आणि आपल्यासोबत 2 गावकऱ्यांका घेतल्यानी आणि ते त्या घाटान वरती जाऊक लागले. संध्याकाळचे 6 वाजलेले असल्यामुळे एवढं काय काळोख पडलो नाही होतो. बऱ्यापैकी बाहेर दिसत होता. बघता बघता ते वैद्यबुवांच्या घराकडे गेले आणि ते पटकन त्यांका घेऊन आपल्या घराकडे इले. मग ते वैद्यबुवांनी त्यांच्या आईक बघितल्यानी आणि त्यांका औषध वगैरे दिल्यानी. मग बघता बघता त्यांच्या आईक सुद्धा बरा वाटला. पण आता प्रश्न असो होतो की त्या वैद्यबुवांका परत सोडूचा होता. पण बघता बघता 6:30 वाजून गेले होते. त्यामुळे त्यांच्यासोबत कोण येऊक तयार नाही होता. कारण जातानाही गेले असते, पण येताना मात्र खूप अंधार होणार होतो आणि रात्रीच्या वेळी त्या घाटान खाली येणं म्हणजे मृत्यूचा खेळ होतो. कारण रात्रीच्या वेळी मानकाप्याची तर भीती होती. त्यामुळे आजोबांसोबत कोण येऊक तयारच नाही होता. त्यामुळे आजोबांकडे अजून काही पर्यायच उरलो नाही. ते एकटेच त्यांका सोडूक गेले. ते तसे धीरिष्ट होते. ते भूताके त्यांका जास्त घाबरत नाही होते. मग बघता बघता त्यांनी त्या वैद्यबुवांका त्यांच्या घराकडे सुखरूप सोडल्यानी. आता खरी कसोटी माझ्या पंजो आजोबांची होती. कारण त्यांका एवढ्या रात्रीच्या वेळी एकट्याक त्या घाटासून खाली येऊचा होता. तरी संध्याकाळचे 7:30 होऊन गेले होते. शाप काळोख पडलो होतो. पुढचा काही दिसत नाही होता. तेव्हा त्यांच्याकडे कंदील होतो. ते त्या कंदिलाच्याच प्रकाशात बैलगाडीसून खाली येत होते. ते मनासून चांगलेच घाबरले होते. कारण त्यांका माहिती होता की मानकापो तर नक्की भेटतलो. पण मानकापो भेटायच्या आधीच त्यांका वाटेत ब्रिटिशांचे सैनिक भेटले. रात्रीच्या वेळेक बाहेर फिराक सक्त मनाई होती आणि नेमकी रात्र झाली होती. आणि जो कोण व्यक्ती संध्याकाळचो बाहेर फिरताना त्या ब्रिटिश सैनिकांका सापडायचो त्या व्यक्तीक ते जेलमध्ये बंद करायचे आणि खूप त्याचे हाल करायचे. त्यामुळे सहसा रात्रीचा कोण बाहेर पडत नाही होता. पण त्यावेळी आजोबांकडे अजून काही पर्याय नाही होतो. सैनिकांका बघून आजोबा चांगलेच घाबरले होते. तरी त्यांच्या मागे 5-6 सैनिक होते आणि ते त्यांका थांबाक सांगत होते. आजोबांका माहिती होता की यांनी जर माका पकडल्यानी तरी माका जेलमध्ये घेऊन जातले आणि माझे खूप हाल करतले. म्हणून आजोबांनी आपली बैलगाडी पळवल्यानी. बघता बघता ते 4 सैनिक घोड्यावरनं त्यांचं पाठलाग करूक लागले. आजोबांनी सुद्धा आपल्या बैलांका हाकूक घेतल्यानी आणि ते खूप वेगान बैलगाडी पळवूक लागले. बघता बघता ते परशुराम घाटाच्या मध्यापर्यंत येऊन पोचले होते. आजोबांका आता काय करूचा ताच काय समजत नाही होता. मागसून घोड्यांच्या पायांचो आवाज येऊक लागलो होतो. ते सगळे सैनिक यांचोच पाठलाग करत होते. त्यांच्या हातात मशाली होते. आजोबांका माहिती होता की ते जर बैलगाडीन थंय पळत रावले तर ते त्यांच्या हाताक सहज गावतले. म्हणून त्यांनी डोका लढवल्यानी. त्यांनी पटकन आपली बैलगाडी घाटातल्या एका जंगलात फिरवल्यानी आणि ते पटकन एका झुडपात जाऊन लपले. सगळीकडे किनाट काळोख पसरलो होतो. सैनिकांची त्यांच्यावर नजर पडात म्हणून त्याने आपल्या हातातलो कंदील सुद्धा विझवलेलो होतो. आजोबा तेव्हा चांगलेच घाबरले होते. बघता बघता ते ब्रिटिश सैनिक थैले आणि ते आजोबांका अकडे तकडे शोधूक लागले. आजोबांका चांगलीच धडकी भरली होती. कारण चुकान जरी एका सैनिकाचो त्यांच्यावर लक्ष गेलो असतो तर त्यांचा काही खरा नाही होता. त्यामुळे आजोबा आवाज न करता गप्प बसले होते. त्यांनी बैलगाडीक सुद्धा झाडीत लपवलेला होता.
बघता बघता ते जे ब्रिटिश सैनिक होते ते आपापसात काहीतरी बोलाक लागले. ते काय बोलत होते तर आजोबांका समजत नाही होता, पण ते आजोबांच्याच बाबतीत काहीतरी बोलत होते. तेवढ्यात आजोबांच्या पाठीवर कोणतरी हात ठेवले. आजोबा चांगलेच घाबरले. त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांका समजला आता काय माझा खरा नाही, माझो खेळ संपलो. मग आजोबा घाबरत घाबरत मागे वळून बघूक लागले. जसे ते मागे बघतात तेव्हा त्यांका दिसला की तो एक माणूस होतो. तो सैनिक नाही होतो. तेव्हा त्यांच्या जीवात जीविलो. तसा आजोबांनी घाबरत घाबरत त्याला विचारल्याने, बाबा तू कोण आणि तू हय काय करतं? हयते व सैनिक फिरतात, त्यांका जर आपण गावलो ना तर आपला काय खरा नाही. लप लप, तू आधी लपान घे. तसं तो माणूस जोर जोरात हसाक लागलो. आणि आजोबांका काय समजायच्याच आधी त्याने आजोबांका एक प्रश्न विचारलाय. तो म्हणालो, तुम्ही एवढ्या रात्रीच्या वेळी या घाटात काय करतास? तुमका या घाटातल्या मानकाप्याची कायच भीती नाही? त्या माणसाची ती वाक्य ऐकान आजोबांका धक्कोच बसलो. त्यांचे हातपाय थरथर कापाकत लागले. त्या ब्रिटिश सैनिकांच्या त्या सगळ्या गोंधळामुळे आजोबा तर पूर्णपणे विसरान गेले होते की या घाटात मानकाप्याचं सुद्धा वावर असा आणि तो रात्रीच्या वेळी यानं कोण प्रवास करीत असात तेका तो अधरून भेटता आणि तो तेका काहीतरी प्रश्न विचारता आणि ह्यो माणूस सुद्धा तेंका प्रश्नच विचारत होतो. आजोबांका समजला की ह्योच मानकापू असा आणि एका जर मी योग्य उत्तर नाही दिलं तर ह्यो माका मारून टाकतलो. मग आजोबांनी स्वतःक धीर दिल्यानी आणि ते तेका म्हणाले, माफ करा, माझो नाईलाज झालो. माझ्या आईची तब्येत अचानक बिघडली होती, त्यामुळे वैद्यबुवांका आणूसाठी मी गेलो होतोय आणि त्यांका सोडून परत घराकडे जायत होतोय. माका माहिती होता की रात्रीच्या वेळी या रस्त्यावर मानकापू भेटता, पण माका माझ्या जीवापेक्षा माझ्या आईचो जीव खूप महत्वाचो होतो म्हणून मी इलय. आणि माका ह्या पण माहिती आहे की हय जो कोण मानकापू असा तो गावकऱ्यांका काय करत नाही. माझ्या आजोबांची ती वाक्य ऐकान तो माणूस म्हणालो, ठीका ठीका, तुम्ही काय भिया नको, मी असे तुमच्यासोबत. आणि ते सैनिक तुमचा काही एक नाही बिघडवचे, थांबा. असा म्हणान तो जो माणूस होतो तो त्या सैनिकांच्या जवळ जाऊक लागलो आणि त्यांनी त्या सैनिकांका आजोबांका जो काय प्रश्न विचारलेलो होतो तोच प्रश्न त्यांका विचारले. पण त्यांका काय त्या समजला नाही. उलटे ते त्या माणसाक बघून अजूनच चिडले, कारण रात्रीच्या वेळी कोणाक बाहेर पडाक परवानगी नाही. तरी सुद्धा तो माणूस उलटो त्यांच्याकडेच काहीतरी विचारू केलो होतो, म्हणून त्यांनी रागारागात त्याका जेलमध्ये टाकूचा ठरवल्याने आणि ते त्याका पकडू गेले. आणि तेवढ्यात आजोबांका जा काय दृश्य दिसला त्या बघून त्यांचं चांगलंच थरका पुडलो. बघता बघता त्या माणसान आपलं रूप धारण केल्यान. तो एक मानकापू होतो. त्याची अचानकच मान तुटान खाली पडली आणि त्याच्या हातात एक तलवार इली आणि त्याचा त्या भयंकर रूप बघून त्या ब्रिटिश सैनिकांका चांगलंच घाम फुटलो. त्यांका तर आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. त्यांचे हात पाय थरथर कापाकत लागले आणि बघता बघता ते त्या मानकाप्यापासून लांब पळाक लागले. पण तो जो मानकापू होतो तो वाऱ्याच्या वेगान त्यांचं पाठलाग करूक लागलो आणि बघता बघता ते सगळे अंधारात नाहीसे झाले. आजोबांका आता सगळा दृश्य बघून चांगलीच कापरी भरली होती. पण आजोबांका एक समजला होता की त्यांका त्या मानकाप्यापासून कायच भीती नाही. पण तो मानकापू त्या सैनिकांका काय सोडूच नाही ह्या त्यांका समजला होता. म्हणून मग आजोबांनी अजिबात वेळ न घालवता आपली बैलगाडी बाहेर काढल्यानी आणि ते जीवाच्या आकांतान बैलगाडी पळवून आपल्या घराकडे नेऊक लागले. मग काही वेळान ते सुखरूप आपल्या घराकडे येऊन पोचले. त्यांका चांगलं धक्को बसलो होतो. ते त्या धक्क्यातून बाहेर इलेत नाही होते, कारण त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी त्या भयंकर दृश्य बघितलेला होता आणि काय केलंय ते त्या दृश्य विसरू शकत नाही होते. ती पूर्ण रात्र ते त्या धक्क्यातच होते. पुढच्या दिवशी सकाळी ते कसेबसे सावरले. तसा त्यांका घरच्यांनी विचारल्यानी, काय झालं रात्री, एवढे किती घाबरला होतास तुम्ही? तेव्हा आजोबांनी त्यांच्यासोबत जा काय घडला त्या सगळा सांगितल्यानी आजोबांची ती गोष्ट ऐकान सगळ्यांचं चांगलं थरका पुडलो. गावकऱ्यांका आता काय बोलायचा त्याच काय सुधरत नाही होता. पण जे गावकरी त्या मानकाप्यापासून घाबरत होते त्याच मानकाप्यान आज आजोबांका मोठ्या संकटातून वाचवलेला होता. कारण आजोबा जर त्या सैनिकांच्या तावडीत गावले असते तर ते आज जिवंत राहिले नसते. पण ब्रिटिश सैनिकांका मात्र चांगलीच अद्दल घडली होती. मानकाप्याच्या भीतीमुळे
ब्रिटिशांची चांगलीच जिरली होती. पण या सगळ्या घटनेक खूप काळ उलटून गेलेलो असा. आणि असं म्हणतात की जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा तो मानकापू सुद्धा थंय मुक्त झालो. त्यानंतर तो मानकापू कोणाक थंय दिसलो नाही. पण त्या रात्री माझ्या पणजो आजोबांका तो मानकापू गावलो नसतो तर आज आमका ही गोष्ट समाजलीत नसती. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमका हे अनुभव कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जरी संपूर्ण गोष्ट बघितला असाल तर लाईक करणं अनिवार्य असा. त्यामुळे लाईक केल्याशिवाय जाऊ नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका. ह्या चॅनलवर असेच आगळेवेगळे भयानक अनुभव येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगळेवेगळो भयानक अनुभव घेऊन पुढच्या भागात.